हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। यवतमाळ वाशिमसाठी महायुतीकडून राजेश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित, तर विद्यमान खासदार भावना गवळी मात्र अनुपस्थित। हिंगोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कोळीकर यांना उमेदवारी। हिंगोलीमध्ये बाबूराव कोळीकरांसाठी मुख्यमंत्र्यांची रॅली। हेमंत पाटील यांना राज्यसभेच्या खासदारकीचं आश्वासन दिल्याच्या चर्चा। एका परिवारात 2 खासदार होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य। हिंगोलीमध्ये महायुतीत भाजपच्या रामदास पाटील यांची बंडखोरी। रामदास पाटील यांच्याकडून अर्ज दाखल। हेमंत पाटलांच्या उमेदवारीला सुद्धा रामदास पाटलांचा होता विरोध। बुलडाण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी। काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। बुलडाण्यामध्ये ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर महाविकास आघाडीचे उमेदवार। उमेदवारी अर्ज भरण्याआधी अमरावतीमध्ये नवनीत राणांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये राणांचा अर्ज दाखल। जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा। हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द। आज दूध का दूध पाणी का पाणी झालं, नवनीत राणांची प्रतिक्रिया। नवनीत राणांवर जे बोट उचलत होते त्यांना कोर्टानं उत्तर दिलं। महाविकास आघाडीचे नेते संपतील, पण ते आम्हाला संपवू शकणार नाहीत, फडणवीसांची टीका। अकोल्यामधून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी वंचितचा शक्ती प्रदर्शन। कामाला लागा, विजय खेचून आणा, आंबेडकरांचं आवाहन। नांदेडमधील भाजपचे उमेदवार प्रताप पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल। चिखलीकरांचं रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन। धाराशिवमध्ये परंपरागत पाटील आणि राजे निंबाळकर यांच्यामध्ये लढतीची शक्यता। राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। सांगलीची जागा ठाकरे गटच लढणार, संजय राऊत ठाम, तर एका ठिकाणी गडबड झाल्यास इतर जागांवर परिणाम होतात, भास्कर जाधवांचा सूचक इशारा। अमरावतीत रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांना वंचितचा पाठिंबा। वंचितच्या प्राजक्ता पिल्लेवाल उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत, वंचितकडून पत्रक जारी। महायुतीमध्ये उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवचा तिढा कायम। धाराशिवच्या जागेवर भाजपसह अजित पवार यांचाही दावा। सुनेत्रा पवारांसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात। फडणवीसांची उद्या दुपारी इंदापूरमध्ये जाहीर सभा। हर्षवर्धन पाटील सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय होणार। विधानसभेपर्यंत शिंदेंचा पक्ष राहील, अंबादास दानवेंचा दावा, तर ठाकरेंचाच पक्ष 2 ते 4 महिन्यांचा। संजय शिरसाट यांचा दानवेंवर पलटवार। हकालपट्टीनंतर संजय निरुपम यांचा काँग्रेस पक्षातून राजीनामा। मी आधी राजीनामा दिला, नंतर माझ्यावर हकालपट्टीची कारवाई, संजय निरुपम यांचं ट्विट। काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचं भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य। हरियाणा महिला आयोगाची सुरजेवाला यांना नोटीस। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।